नमस्कार मंडळी, वेलकम टू फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी. आज आपण बनवणार आहोत खास प्रसादाचा शिरा. ही रेसिपी अतिशय सोपी आहे, अगदी मंदिरातील प्रसादासारखी लागते. प्रमाण किती घ्यायचं हा प्रश्न प्रत्येकालाच असतो, तर टेन्शन नाही, प्रसादाचं प्रमाण व्हिडिओ सोबत डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेलं आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. इथे मी पाव किलो म्हणजेच 250 ग्रॅमच्या प्रमाणाची वाटी घेतलेली आहे आणि या वाटीनेच मोजून आपल्याला सर्व जिन्नस घ्यायचे आहेत. तर इथे मी पाव किलो रवा घेतलेला आहे, अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. इथे मी मिक्स ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. तर इथे आपल्याला तूप घ्यायचं आहे, म्हणजे जेवढा तुम्ही रवा घेणार आहात, या वाटीने रवा मापून घेणार आहे, तर तेवढ्याच प्रमाणात मी तूप सुद्धा घेणार आहे. आपल्याला रवा आणि तुपाचं प्रमाण जे आहे ते समप्रमाणात ठेवायचं आहे. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे केशर दूध, पण हे अगदी ऑप्शनल आहे. जर केशर अवेलेबल नसेल तर तुम्ही हे स्किप सुद्धा करू शकता. त्यानंतर मी इथे एक केळं घेतलेलं आहे, ज्याचे मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. त्यानंतर आपण घेतलेली आहे वेलची पावडर. या वेलची पावडर नंतर आपल्याला इथे साखर सुद्धा घ्यायची आहे. इथे मी पाव किलो साखर घेतलेली आहे. तर चला सुरुवात करूया. तर मी इथे कढई तापून घेतली होती, ज्यामध्ये मी तूप घालून यामध्ये ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेते आहे. ड्रायफ्रूट साधारण 1 ते 2 मिनिटं आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. फ्राय केल्यामुळे हे खाताना म्हणजे प्रसाद खाताना छान क्रिस्पी लागतात. व्यवस्थित ड्रायफ्रुट्स 1-2 मिनिटं फ्राय करून झाल्यानंतर हे आपण वेगळे काढून घेऊया. तर आपले ड्रायफ्रुट्स रेडी आहेत. तर यामध्ये आपण रवा भाजून घेऊया. तर मी इथे रवा ऍड करते. आपल्याला रवा तुपामध्ये छान खमंग भाजून घ्यायचा आहे. तुपात भाजल्यामुळे हा छान फुलतो आणि प्रसाद जो आहे तो छान सुटसुटीत होतो. साधारण 2 ते 3 मिनिटं रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता रवा जो आहे तो जसा जसा भाजला जातोय तसा तसा तो फुलायला चालू होतोय. तर 1 ते 2 मिनिटांनंतर आपण यामध्ये केळं ऍड करणार आहोत. जे आपण केळ्याचे तुकडे केले होते ते आपल्याला यामध्ये ऍड करायचे आहेत. तर मी इथे रवा भाजून घेते व्यवस्थित आणि आता यामध्ये मी केळं ऍड करते. मी केळं हे रव्यासोबतच भाजून घेते, जेणेकरून ह्याचा एक वेगळा फ्लेवर प्रसादाला येतो आणि हा छान भाजल्यामुळे ते काळं पडत नाहीत. म्हणजे कोण कोण शेवटी सुद्धा घालतात केळं, पण त्यामुळे ती केळी जी असतात ती काळी पडतात. आणि जर आपण सुरुवातीलाच रव्यासोबत जर केळं वापरलं भाजताना, तर ते छान त्याच्याबरोबर स्मॅश होतं, छान भाजलं जातं आणि तो फ्लेवर पूर्ण प्रसादाला येतो. तर केळं आणि रवा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. हा 2 ते 3 मिनिटं भाजून झाल्यानंतर आपण यामध्ये गरम दूध ऍड करूया. दूध आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे, नाहीतर रवा अगदी बाहेर उफाळून येईल. आपण त्यामुळे यामध्ये थोडं थोडं ऍड करूया दूध. बारीक रवा असेल तर त्याच्या गुठळ्या होण्याचे चान्सेस जास्त असतात, त्यामुळे आपल्याला थोडं थोडं दूध घालून हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. आणि हे करताना आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती स्लोच ठेवायची आहे, जेणेकरून हा जो प्रसाद आहे तो खाली करपणार नाही. तर मी इथे थोडं थोडं दूध ऍड करून हे व्यवस्थित मिश्रण परतून घेते. हे मिश्रण व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपण केशर दूध घालूया. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे अगदी ऑप्शनल आहे. आता यामध्ये आपण फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स ऍड करूया. त्यानंतर आपण यामध्ये ऍड करूयात वेलची पावडर. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊयात. आता आपण हे साधारण 2 मिनिटांसाठी आपल्याला हे वाफवायचं आहे, जेणेकरून रवा शिजला जाईल. तुम्ही पाहू शकतात मिश्रणाला तूप सुटलेला आहे, म्हणजेच आपला रवा जो आहे तो व्यवस्थित शिजला गेलेला आहे. तर आपण हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. थोडंसं मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये ऍड करूया साखर.
साखर मी मुद्दामून शेवटी घालते, जेणेकरून जो आपला प्रसाद आहे तो चिकट होणार नाही. जर आपण आधीच साखर ॲड केली, तर तो प्रसाद चिकट होण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे मी शेवटी रवा शिजल्यानंतर यामध्ये साखर ॲड केलेली आहे. तर हे व्यवस्थित परतून आपण पुन्हा 2 मिनिटासाठी वाफेला ठेवूया. आणि अशा प्रकारे आपला प्रसादाचा शिरा रेडी झालेला आहे. तर झटपट खमंग सात्विक प्रसादाचा शिरा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली तर कमेंट करून नक्की कळवा. मी अशाच वेगवेगळ्या रेसिपी घेऊन येत असते, तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खात रहा, स्वस्त रहा आणि पाहत रहा फ्लेवरफुल लाईफ विथ सोनाक्षी. बाय बाय. लव्ह यू.